सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये 16% फॉस्फरस आहे, 11% सल्फर आणि कॅल्शियम 21% आहे. आता याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस आपण हा SSP जमिनीमध्ये टाकतो त्यावेळेस यामध्ये असणारा सल्फर हा pH कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे आपल्या पिकाला मिळणारा फॉस्फरस हा याची उपलब्धता जवळपास चांगली राहते आणि याच्यामध्ये सल्फर असल्यामुळे जवळपास सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये आपण हा वापरू शकतो. परंतु याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण बाकीच्या फॉस्फरसयुक्त खताच्या तुलनेमध्ये कमी आहे. दुसरं फॉस्फरसयुक्त खत आहे DAP म्हणजेच डायअमोनियम फॉस्फेट, ज्यामध्ये 18% नत्र आणि 46% फॉस्फरस आहे. आता यामध्ये जो नत्र आहे ते अमोनियम स्वरूपातलं असतं. ज्यावेळेस आपण हे खत पिकाला टाकतो यामधलं नत्र अमोनियम स्वरूपामध्ये बाहेर पडतं आणि आपल्याला फॉस्फरस हा पिकासाठी उपलब्ध होतो. परंतु आता याच्यामध्ये कार्य करण्याची पद्धत कशी आहे, ज्यावेळेस अमोनियम स्वरूपातलं नत्र बाहेर पडतं त्यावेळेस ते जमिनीचा pH वाढवतं. आता pH वाढवल्यानंतर आपल्याला फॉस्फरस अपटेकवरती त्याचा परिणाम जाणवणार आहे. मग समजा जर आपण ज्या चोपान जमिनी आहेत ज्याच्यामध्ये आधीच pH जास्त आहे अशा जमिनीमध्ये जर आपण हे DAP खत टाकलं तर यामधून जे आपल्याला फॉस्फरस पिकाला मिळणार होतं ते बिलकुल मिळत नाही आणि याचं कॅल्शियम सोबत जे बॉन्डिंग होतं, जो कॅल्शियम फॉस्फेट म्हणजे चुनखडी तयार होते, याचं प्रमाण जास्त असते. त्यामुळं आपण चुनखडीयुक्त जमीन म्हणजेच किंवा ज्या जमिनीमध्ये pH जास्त आहे अशा जमिनीमध्ये हा DAP खत शक्यतो टाकू नये. आता ज्या जमिनीचा pH जास्त आहे, ज्या जमिनी चुनखडीयुक्त आहेत त्यामध्ये DAP तर काम करत नाही, मग फॉस्फरससाठी आपण कोणतं खत टाकणार? तर त्यासाठी आहे MAP म्हणजेच मोनो अमोनियम फॉस्फेट, ज्यामध्ये 11% नत्र आणि 52% फॉस्फरस आहे. ज्यावेळेस आपण हे खत जमिनीमध्ये टाकतो त्यावेळेस या खतामधला आपला जो नायट्रोजन आहे तो जमीन ॲसिडिक करतो, म्हणजेच जमिनीचा pH कमी करण्याचं काम करतो. त्यामुळे ज्या चुनखडीयुक्त जमिनी आहेत किंवा ज्यांचा pH जास्त आहे त्यामध्ये आपण MAP हे खत टाकावं, जेणेकरून हे खत टाकल्यानंतर जमिनीचा आपल्या pH कमी करण्यास मदत होती आणि फॉस्फरस हा झाडाला लगेच उपलब्ध होतो. वीरद्रव्य खतामध्ये 04247, 04748, 05234, 1261 हे खताच्या ग्रेड्स उपलब्ध आहेत. यामध्ये जो स्फुरद आहे तो झाडाला लगेच उपलब्ध होतो. मित्रांनो, यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, ज्या जमिनींचा pH जास्त आहे, ज्या चुनखडीयुक्त जमिनी आहेत अशा जमिनीमध्ये आपण DAP हे खत वापरलं नाही पाहिजे. त्या ठिकाणी आपण MAP हे खत वापरू शकतो. कमेंट करून नक्कीच सांगा, तुम्ही यापूर्वी तुमच्या जमिनीमध्ये DAP खत वापरत होता का?